श्री स्वामी समर्थ. मिथुन राशींच्या जातकांनो, सावधान. कारण गुढीपाडव्याच्या अगदी काही दिवस आधी आकाश मंडलात एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली असा ग्रहसंयोग तयार होत असल्याचे संकेत ज्योतिष गणनेतून समोर येत आहेत. अनेक वर्षांनी एकदाच घडणारी ही ग्रहांची मांडणी आता सक्रिय होत असून तिचा थेट परिणाम मिथुन राशींच्या लोकांच्या आयुष्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 15 मार्च 2026 नंतर नक्षत्राच्या स्थितीत होणारा बदल तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींना अचानक वळण देऊ शकतो. विशेष म्हणजे हा काळ काही लोकांसाठी भाग्याची दारे उघडणारा असेल, तर काही लोकांसाठी हा काळ सावध राहण्याचा इशारा देणारा ठरू शकतो. कारण ग्रहाची ऊर्जा सध्या अत्यंत तीव्र स्वरूपात सक्रिय होत आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंत स्थिर आणि सुरक्षित वाटत होत्या, त्या अचानक बदलू शकतात. करिअर, पैसा आणि नातेसंबंध या 3 क्षेत्रामध्ये अनपेक्षित घडामोडी होण्याची शक्यता आहे. काही मिथुन राशींच्या लोकांना या काळात काही विचित्र अनुभव येऊ शकतात. जसे की वारंवार एकाच प्रकारची स्वप्न पडणे, एखाद्या व्यक्तीची अचानक आठवण येणे किंवा एखादी संधी अचानक तुमच्या आयुष्यात येणे, ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नव्हता. ज्योतिषशास्त्रानुसार असे संकेत अनेकदा नशिबात होणाऱ्या मोठ्या बदलाची सुरुवात दर्शवतात. त्यामुळे पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांकडे देखील दुर्लक्ष करू नका. कधीकधी नियती आपल्याला आधीच संकेत देत असते, पण आपण त्यांना ओळखत नाही. मिथुन राशींच्या जातकांनो, हा काळ तुमच्या जीवनातील एका नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत हा काळ काही प्रमाणात आव्हानात्मक असू शकतो. काही लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अचानक बदल अनुभवायला मिळू शकतात. एखादा प्रोजेक्ट थांबणे, अपेक्षित यश मिळण्यात विलंब होणे किंवा वरिष्ठांशी मतभेद निर्माण होणे अशा घटना घडू शकतात. त्यामुळे काही वेळा मनात निराशा किंवा अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, हा काळ फक्त अडचणीचा नाही, तर तुमच्या आयुष्याला नव्याने घडवण्याची संधी देखील आहे. अनेक वेळा जीवनात येणारी अडचण ही भविष्यातील मोठ्या यशाची तयारी असते. कदाचित तुम्ही ज्या दिशेने चालत आहात, ती दिशा बदलण्याची गरज असू शकते. काही मिथुन राशींच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येऊ शकतो. सुरुवातीला त्या संधी थोड्या कठीण किंवा धोकादायक वाटतील, पण जर तुम्ही धैर्याने निर्णय घेतला, तर त्या संधी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतात. आर्थिक बाबतीतही या काळात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अचानक खर्च वाढणे किंवा एखाद्या व्यवहारात अडचण निर्माण होणे शक्य आहे. त्यामुळे कोणतीही मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. प्रत्येक आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक तपासा. संयम आणि शिस्त ठेवली तर हीच परिस्थिती भविष्यात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवू शकते. मिथुन राशींच्या जातकांनो, नातेसंबंधाच्या बाबतीतही हा काळ काही महत्त्वाचे सत्य समोर आणू शकतो. काही लोकांच्या वागण्यात अचानक बदल जाणू शकतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता, त्या व्यक्ती अचानक तुमच्यापासून दूर जात असल्यासारखे वाटू शकते. काही गैरसमज किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे भावनिक ताण वाढण्याची शक्यता आहे. पण या परिस्थितीकडे नकारात्मक न पाहता एक शिकण्याची प्रक्रिया म्हणून पहा. अनेक वेळा आयुष्यातील काही नाती दूर जाणे हे आपल्या भविष्यासाठी चांगले असते. जे लोक खऱ्या अर्थाने तुमच्या सोबत आहेत, ते या कठीण काळातही तुमच्या पाठीशी उभे राहतील. जर तुम्ही शांतपणे संवाद साधला आणि अहंकार बाजूला ठेवला, तर अनेक नाती अधिक मजबूत होऊ शकतात. हा काळ नात्यांची खरी परीक्षा घेणार आहे. या परीक्षेतून टिकून राहिलेली नाती भविष्यात तुमचा सर्वात मोठा आधार बनतील. मिथुन राशींच्या जातकांनो, या काळात तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीची देखील मोठी परीक्षा होऊ शकते. अचानक चिंता वाढणे, मनात गोंधळ निर्माण होणे किंवा भविष्याबद्दल असुरक्षितता वाटणे असे अनुभव काही लोकांना येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. या काळात तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी मिळू शकते.
तुमच्या आयुष्यातील काही जुने विचार, भीती आणि नकारात्मक सवयी आता हळूहळू दूर होऊ शकतात. सुरुवातीला हा बदल थोडा अस्वस्थ करणारा वाटेल, पण याच प्रक्रियेमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. ज्या गोष्टी तुम्हाला आधी अशक्य वाटत होत्या, त्या आता शक्य वाटू लागतील. म्हणूनच या काळात ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचा आधार घ्या. दररोज संध्याकाळी देवी महालक्ष्मीची प्रार्थना करा आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. गुढीपाडव्याच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा वस्त्र दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे उपाय मनाला शांतता देतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. हा काळ देखील निघून जाईल आणि जर तुम्ही संयम, श्रद्धा आणि मेहनतीचा मार्ग स्वीकारला, तर पुढील काळ तुमच्यासाठी नक्कीच अधिक उज्ज्वल ठरेल. कारण अनेक वेळा नियती आधी माणसाची परीक्षा घेते आणि त्यानंतरच त्याला मोठे यश आणि समाधान देते. मिथुन राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या बदलांना घाबरू नका. कारण प्रत्येक बदलामध्ये एक नवीन संधी दडलेली असते. कदाचित तुम्ही आज ज्या परिस्थितीतून जात आहात, ती परिस्थिती भविष्यातील मोठ्या यशाची पायाभरणी ठरत असू शकते. त्यामुळे मनामध्ये नकारात्मक विचार येऊ देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या मेहनतीवर श्रद्धा ठेवा. अनेक वेळा माणसाला वाटतं की सगळं संपलं आहे, पण खरं तर तेच क्षण त्याच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचे असतात. पुढील काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात तुमच्या मनात येणाऱ्या विचारांकडे आणि जीवनात मिळणाऱ्या संकेताकडे लक्ष द्या. कारण कधी-कधी नशीब आपल्याला अगदी सूक्ष्म संकेत देत असते. जर तुम्ही ते संकेत ओळखले आणि योग्य निर्णय घेतला, तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. लक्षात ठेवा, संयम, श्रद्धा आणि सततची मेहनत हेच यशाचे खरे रहस्य आहे. आणि ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आणि सकारात्मकता असते, त्यांना कोणतीही अडचण जास्त काळ रोखू शकत नाही. कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवीन पहाट उगवत असते. मिथुन राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातही अशीच एक नवीन पहाट उगवण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळाकडे भीतीने नाही, तर आत्मविश्वासाने पहा. तुमच्या मनातील धैर्य आणि सकारात्मक विचार तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. काही वेळा जीवनात घडणाऱ्या छोट्या घटनांमधूनच मोठे संकेत मिळत असतात. त्यामुळे पुढील काही दिवस तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे सजगपणे लक्ष द्या. कदाचित नियती तुमच्यासाठी काही खास योजना तयार करत असेल. तुमच्या मेहनतीचे आणि संयमाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त या काळात शांत राहा, योग्य निर्णय घ्या आणि देवावर श्रद्धा ठेवा. कारण जेव्हा माणूस मनापासून प्रयत्न करतो, तेव्हा नियती देखील त्याच्या बाजूने उभी राहते. कारण जेव्हा माणूस मनापासून प्रयत्न करतो, तेव्हा नियती देखील त्याच्या बाजूने उभी राहते. मिथुन राशींच्या जातकांनो, जर हा संदेश तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रद्धेने जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव.